बरोबर आहे का ते वक्तव्य? हो बरोबर आहे ना. मी म्हटलं त्यांनी फोन केलेला नाही. धनंजय मुंडे यांचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये मी का? कुठं बोललो? मी त्यांनी सांगितलं ना, त्यांनी फोन केलेला नाही. त्यांनी फोन केलेला आणि त्या आमच्या वाल्मिक कराडाचा तरी काय संबंध आहे त्याच्यात? त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा संत दाखल आहे ना. अहो संत वाल्मिकी येतो. हो, वाल्मिकी संतच आहेत आमच्यासाठी. हो फक्त 307 गुन्हा दाखल आहे त्याच्यावर, त्या आंधळेच्या मर्डर मधला बबन गीतेच्या. त्याच्यात अरेस्ट झालेला नाही, बस तेवढंच. कायदेशीर प्रॉब्लेम त्यांच्यावरती या मस्ताजोगचा ज्या सरपंचाचा खून झाला त्यांचा आणि त्यांचा काय संबंध आहे? ना. त्यांचा आणि साठेचा पण संबंध नाही, त्यांचा आणि गुलेचा पण संबंध नाही, त्यांचा आणि त्या खंडणीचा पण संबंध नाही, त्यांचा आणि त्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याचा फोनचा पण संबंध नाही. 2 महिन्यापूर्वी त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता त्या केसमध्ये, त्याचाही काही संबंध नाही. तर त्याला काय करायचं आम्ही? संबंध आहे त्याची चौकशी पोलीस करतायत ना, पण त्यांचा खुनाशी काय संबंध आहे? का एखाद्याचा फोटो कोणासोबत जरी असला म्हणजे तो गुन्हेगार झाला? का धनंजय मुंडेची मंत्रिपदावर हकालपट्टी? धनंजय मुंडेंचा खुनाशी काही संबंध नाही. धनंजय मुंडेंची हकालपट्टी करा, कारण त्यांचे फोटो यांच्यासोबत आहेत. मग असं कुठं असतं का? मग धनंजय मुंडे ते स्वतः माझं आणि यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हा, मग जिव्हाळ्याच्या वाल्मिकांनाचा संबंध त्या ह्याच्यामध्ये येतो का कुठे खुनाबद्दल? वाल्मिकांना संत आहे असं आम्ही महाराष्ट्राला समजवतो की वाल्मिकांना सारखा संत माणूस नाही. संत माणूस तर नाहीच, कुठे शोधूनही सापडणार नाही. नाही ते आम्हाला शोधायचं पण नाही, पण वाल्मिकांना मध्ये आम्हाला संत दिसायला लागला आता. हो, संत वाल्मिकी, त्याच्यानंतर संत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपद भेटलं तर बाकी काय होतंय? तुमचं काम तुम्ही करा, आमचं काम आम्ही करू दे. हॅलो, मग एखाद्या जर आमच्या समाजातला आपल्या मोठा नेता होत असेल तर त्याला खाली आपणच ओढायचं का? हो बरोबर आहे. ते तुम्ही तुमच्या नेत्याला पण समजवा की दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन त्याची टिंगलटवाळी करायची नसते. जितेंद्र आव्हाड कधी आपल्या मतदारसंघात आले नाहीत टिंगलटवाळी करायला आपली. त्यांच्या मतदारसंघात कशाला गेलो टिंगलटवाळी करायला? तुम्ही तर गेलात ना आता टिंगलटवाळी करायला, त्यांना मंत्रिपदावर हकालपट्टी करा म्हणतात. हा, पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला. मग याचा काय संबंध आहे का? प्रूफ आहे का तुमच्याकडे? तुम्हाला असं वाईट वाटतंय की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता, तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेलात जितेंद्र आव्हाडांविरुद्ध बोलायला. ते पण विंजरीत आहेत, ते कधीच येत नाही बीडमध्ये. हा, मग सांगतात तुम्ही वंजारीत, आम्ही वंजारीत, मुंडे साहेब वंजारीत, आपण आपल्या जातीच्या माणसाचा खाली कशाला माझ्याकडे यायचं प्रचार करायला? ते म्हणले का किंवा तुमच्यावर असे आरोप आहेत, तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावर हकालपट्टी करा? नाही, ते म्हणायची गरज नाही ना. याला प्रचंड मतांनी हरवा. मग तुम्ही तसं त्या विधानसभेवर यायचं ना तुम्ही परळीमध्ये आणि सांगायचं यांना हरवा म्हणून. आता काय बिनबुडाचे आरोप सुरू आहेत? कशाला? तुमच्या माणसाने आरोप केले माझ्यावर की माझे पाय धरलेले, माझ्या इकडे येऊन रडत होता. मग त्याची उत्तरं मिळतात अशी संधी मिळाल्यावर. विधानसभेत येऊनच सांगायचं ना, परळीमध्ये सभा लावायची ना. मी विधानसभेत येऊनच बोललो. आणि तुम्ही खून कराल आणि आम्ही शांत बसावं अशी तुमची इच्छा आहे का? तर माझ्याकडनं नाही होत ते. मी कोणी केला याचा संबंध काय प्रूफ असेल तर दाखवा मीडिया समोर तुम्ही. अहो येईल ना, सगळं मीडिया समोर येणार. तुम्ही कशाला काळजी करता? काही करू नका, सगळं मीडिया समोर येणार आहे. ठीक आहे, चालेल. मग येईल तेव्हा मग प्रूफ असेल तर पोलिसांमध्ये द्या. आम्ही प्रूफ शिवाय बोलत नाही हो साहेब. हा, आम्ही प्रूफ शिवाय बोलत नाही. आणि वंजारी बस करावं. वंजाऱ्यांना काय खून करण्याचे लायसन्स नाही देत कोणी. लायसन्स मी माझ्या जातीसाठी मी कट्टरच राहणार आहे, तुमच्यासारखा फितूर होणार नाही. जातीसाठी कट्टर राहा, मी माणुसकीसाठी कट्टर राहतो. ठीक आहे, तुमच्या जातीसाठी राहा. हो, जातीसाठी माती खायला पण तयार आहेत आम्ही, तुमच्यासारखं फितूर नाही. माती नाही, शेण पण खा. मी माझा माणुसकीशी संबंध आहे, माणसांशी संबंध आहे. माझा राक्षसांशी संबंध नसतो. समजलं? आता ठेवा फोन.